नमस्कार. मी अनघा तांबे. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे लिखित धन्य ती मुक्ताई या कादंबरीतील प्रकरण 12 मी आपणासमोर सादर करते. दिवस जात होते. दोघांनी म्हणजे ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनं कोरान्न मागून आणावं, सोपान मुक्तानं चूल पेटवावी, ज्ञानेश्वरानं स्वयंपाक करावा, मुक्तानं त्याला हरेक प्रकारची मदत करावी. मग चौघांनी बसून आनंदानं जेवण करावं. त्यानंतर मुक्ता सोपानने कामे उरकावीत. मुक्ताचं बोलणं खणखणीत, तसा तिच्या कामाचा झपाटाही मोठा होता. परकर खोचून ती कामाला लागली की घरात अंगणात जणू वीज लवलवते आहे असं वाटे. वडिलांच्या पश्चात ज्ञानेश्वरानं त्यांच्या पेटीतले जुने ग्रंथ, पोथ्या सगळं बाहेर काढलं. त्याचं वाचन, अभ्यास सुरू केला. निवृत्तीबरोबर त्याची दिवसातून काही वेळ चर्चा चाले आणि रोज सकाळ संध्याकाळ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताला गीता शिकवी. तो रोज दोघांना गीतेचं निरूपण सांगे. रात्रंदिवस त्याचा गीतेचा अभ्यास, मनन चालूच असे. आपल्या अनुपम कथन कौशल्याने त्याने गीतेतील भक्ती, ज्ञान आणि तत्वज्ञान दोघा भावंडांच्या रोमरोमी भिनवलं होतं. त्यातही मुक्ता विशेष तेजस्वी, बुद्धिमान होती. परिणत अध्यात्माचं उंची लेणं लेऊनच ती जन्माला आलेली होती. एकदा तिनं म्हटलं, दादा, प्रत्येक श्लोकाचा तू विविध तऱ्हेने अर्थ सांगतोस तेव्हा कसं वाटतं सांगू? सांग ना, कसं वाटतं ग? अरे, आळंदीच्या आजीनं मला झुमराचा एक मोठा एवढा लांब लोलक दिलेला आहे. त्याला 7-8 कंगोरे आहेत. तो उन्हात धरला, फिरवला की त्या पांढऱ्या लोलकात इंद्रधनुष्याचे किती सुंदर रंग दिसतात. ते पाहताना डोळे अगदी दिपून जातात. श्लोकांचा तू अर्थ सांगतोस ना, तेव्हा अगदी तसंच वाटतं दादा. ज्ञानेश्वर तिच्याकडे पाहतच राहिला. आपल्या छोट्या बहिणीच्या कल्पनाशक्तीचं त्याला आश्चर्य वाटलं. पण त्याच वेळी मनातून तो आनंदून गेला. कारण गीता वाचताना, प्रत्येक श्लोकाचं मनन करताना, त्यातला गुह्यार्थ शोधताना त्याच्या कल्पनातरूला बहर येत असे. त्याने हसून म्हटलं, तू तल्लीन होऊन ऐकतेस म्हणून तुला इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. दिवस चालले होते. कोरान्न घेऊन भाऊ अंगणात आले की मुक्ता थांबत पुढे जाई. त्यांच्या झोळ्या आपल्या डाव्या उजव्या खांद्यांवर लटकावून ती ऐटीने तिथूनच ओरडून म्हणे, सोपान दादा, सूप घेऊन ये बाहेर. तांदूळ निवडून टाकू झटकन. ज्ञानेश्वर हातपाय धुवून स्वयंपाकघरात येईपर्यंत सोपान चूल पेटवून देई. मुक्ता तांदूळ निवडून धुवून ठेवी. सखूबाई दुधाच्या लोट्याबरोबर भाजी, शेंगा काही ना काहीतरी रोज पाठवी. मुक्ता भाजी निवडून, खुडून, धुवून तयार ठेवी. त्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे मुक्ता आणि सोपान तुळशी वृंदावनाजवळच्या कट्ट्यावर झाडाच्या सावलीत गवारीच्या शेंगा मोडत बसले होते. तोंडाने गीतेच्या 9व्या अध्यायाचं पाठांतर चाललं होतं. गेलेल्या दोघा भावांना यायला अजून अवकाश होता. दोघांचा 9वा अध्याय संपून 10वा सुरू झाला. तोही अर्धा झाला. तेवढ्यात दोघे भाऊ अंगणात आले. ज्ञानेश्वर पुढे, निवृत्ती मागे. मुक्ता उडी मारून खाली आली आणि झोळ्यांसाठी हात पुढे करत तिने काहीशा आश्चर्याने म्हटलं, आज लवकर आलात दादा? फार घरी जावं लागलं नाही? ज्ञानेश्वराने आपली झोळी निमूटपणे तिच्या हाती दिली. नेहमी हसून बोलणारा ज्ञानदादा आज कसा निमूट? तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता. त्याच्या नेहमीच्या हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यावर आज क्रोध होता, उद्विग्नता होती, उदासीनता होती. दादा, काही न बोलता तो तरातरा आत गेला आणि ग्रंथपोथ्या वाचण्यासाठी तो बसत असे त्या छोट्या खोलीत जाऊन त्याने आतून दार बंद करून घेतलं. मुक्ता हिरमुसली झाली, कष्टी झाली. तिने निवृत्तीला म्हटलं, गुरुदादा, काय झालं? ज्ञानदादाला कुणी बोललं का? त्याचा कुणी अपमान केला का? निवृत्तीने शांतपणे म्हटलं, लोक बोलतात, बोलू द्यावं. मान अपमान दोन्ही आम्हा समान आहे. ती आधी किंचित हसली, मग गंभीर झाली. तिचं मन कळवळून गेलं होतं. अपमान सहन करूनही दादा कोरान्न मागून आणतो, आमचा चरितार्थ चालवतो. ती हुरमुसली होऊन थोडा वेळ तशीच उभी राहिली.
मग तिने सोपानला चूल पेटवायला सांगितली. स्वतः झोळीतले तांदूळ काढले, निवडले, चुलीवर भात ठेवला, वैलावर डाळ शिजत ठेवली. अधूनमधून मातीने लिंपलेल्या कामट्यांच्या भिंतीला कान लावून ती आतला कानोसा घेत होती. कसलाही आवाज येत नव्हता. आत सगळं शांत होतं. आत दादा ध्यानस्थ बसला आहे का? बाहेरच्या दाराशी निवृत्ती बसला होता. तिने म्हटलं, गुरुदादा, दादाला तू हाक मार, त्याशिवाय तो बाहेर नाही यायचा. निवृत्ती बंद दाराशी गेला. ज्ञानदेवा, अरे निंदा स्तुती दोन्ही समान मान. अरे आता बाहेर ये, दार उघड बघू. आतून हू नाही, चू नाही, कसली हालचाल नाही. तिने सोपानला खूण केली. सोपानाने दाराशी जाऊन म्हटलं, ज्ञानदादा, दार उघड ना, स्वयंपाक झालाय. हं, जेवायला चल. छे, आतून प्रतिसाद नाही. ती बंद दाराकडे पाहत थोडा वेळ उभी राहिली. मग दाराशी गेली. तिनं म्हटलं, दादा, अरे जो दुसऱ्याचे अपराध पोटात घालतो तोच योगी. भाऊराया, जगाचा क्रोधाग्नी भडकला तर संतांनी पाणी बनवून त्यावर वर्षाव करावा आणि तो विझवून टाकावा. अरे लोभ, अहंकार, क्रोध ज्याच्या मनाला कधी शिवत नाहीत तेच खरे विरक्त. तू विरक्त आहेस. दार उघड बघू. आतून हालचाल नाही. आत्मज्ञान घेऊनच जन्माला आलेली बालमुक्ता क्षणकाल स्तब्ध झाली. मग तिने जरा गंभीर स्वरात म्हटलं, दादा, लोकनिंदेला संतांनी आदेश मानावा आणि त्यापासून आत्मबोध घ्यावा. दादा, हे जग म्हणजे ब्रह्माच्या धाग्याने विणलेला एक अखंड विश्वपट आहे, हे तू चांगलं जाणतोस. भाऊराया, आपणच साधू झालो असे मानू नका. हे विश्व ब्रह्ममय आहे आणि त्यातले भूत मात्र आम्हाला श्रेष्ठच आहे असे तूच मला सांगितलेस. ते विसरलास का? दादा, या गोष्टी इथं कोणी कुणाला शिकवायच्या सांग बघू. स्वतःला तू ओळखतोस. विश्वतारका, स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार करा. तिच्या स्वरात लडिवाळपणा होता. आत्मज्ञानाची परिपक्वता होती. भाऊराया, आता दार उघडून बाहेर ये बरं. पण आतून अजूनही हालचाल होत नव्हती. तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. ती रडकुंडीला आली. निवृत्ती, सोपान हताश होऊन बसले होते. मुक्ताने रडवेल्या स्वरात म्हटलं, दादा, तू असा रुसून बसलास तर आम्ही कुणाकडे बघायचं रे? अरे तुला बघितलं की आईबाबांचं दर्शन घडल्याचा दिलासा आम्हाला मिळतो. तू समोर असलास की पोरकेपणाची भावना आमच्या मनात येत नाही. दादा, तुझ्या भरोशावर तर आई निश्चिंत मनाने गेली ना. दादा, आता अंत बघू नकोस रे, बाहेर ये ना. तिला एकदम रडू फुटलं. सोपानलाही रडू कोसळलं. तत्क्षणी दार उघडलं गेलं आणि ज्ञानेश्वर बाहेर आला. मुक्ता त्याला बिलगली, मातेला बिलगावी तशी. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण त्याचा चेहरा आता शांत, संयमाधीन आणि प्रसन्न होता. जणू काही झालंच नाही अशा सहज स्वरात त्यानं म्हटलं, चला जेवायला. थोड्या वेळाने सगळी भावंड चुलीजवळ गोलाकार जेवायला बसली. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वराने वाढलं. सोपानने म्हटलं, मुक्ता, भाजीत मीठ घातलंयस का गं? तिने आपल्या नेहमीच्या ठसक्यात म्हटलं, नसलं घातलं तर मिठाचं पाणी भाजीत खूप पडलंय आज. ज्ञानेश्वरानं म्हटलं, कुठचं गं? अरे समुद्राचं पाणी खारट असतं, त्यात मीठ असतं असं तूच परवा मला सांगितलंस ना. बरं मग? अरे दादा, मग हा दार उघडून तू बाहेर आलास तेव्हा समुद्राला भरती आली होती ना. तिच्या बोलण्यात ठसका होता, अपार माया होती. तिचं बोलणं ऐकून विरक्त निवृत्ती आणि मितभाषी सोपान दोघेही हसले. ज्ञानेश्वराचे डोळे पाणावले. मुक्ताने म्हटलं, दादा, आपल्या मनी विकार उठतो ना, हे सगळे मायेचे खेळ आहेत. ही माया झटकून टाकली की शिल्लक उरतं केवळ ब्रह्म. ज्ञानेश्वर आपल्या छोट्या बहिणीकडे कौतुकाने पाहत राहिला. त्याने प्रसन्नपणे म्हटलं, मुक्ताई, तुझ्या ब्रह्मज्ञानाचं पारडं बरं जड झालंय ग. ते तूच जड केलंयस भाऊराया.
मग ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलत भावंडांचं आनंदाने जेवण झालं.